नमस्कार मित्रांनो, आर.एस. अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला मेसेजेस येत आहेत, की सर बीड पोलीस पाटील पदाची जी अर्ज प्रक्रिया आहे ती केव्हापासून सुरू होणार आहे? आणि त्याचसोबत अनेक जिल्ह्यांचे म्हणजे राहिलेले जे 34 जिल्हे आहेत, या 34 जिल्ह्यातल्या मुलांचे मला कॉल येत आहेत, की सर आमची भरती प्रक्रिया केव्हा होणार आहे? तर या सर्वांच्यासाठी मी सांगणार आहे तुम्हाला, की तुमची भरती प्रक्रिया कधी होणार आहे, कधी पेपर होणार, काय होणार या संदर्भामध्ये आपण बोलणारच आहे. परंतु तत्पूर्वी काही गोष्टी मला तुमच्याशी बोलायच्या आहेत आणि म्हणून आजचा हा छोटासा व्हिडिओ मी बनवलेला आहे, की तुम्हाला मी सांगणार आहे निश्चित, की पेपर कधी होतील, बीडची प्रक्रिया जी आहे ती केव्हा होणार आहे. पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, की मी फार काही माझी अकॅडमी मोठी वगैरे आहे किंवा अ, फार मोठे माझे क्लासेस आहेत अशातला भाग नाही. जर तसं असतं तर मी या व्हाईट बोर्डवरती तुम्हाला शिकवलं नसतं. या ठिकाणी माझा डिजिटल बोर्ड असतं हे लक्षात ठेवा. ही झाली पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, की जसं तुम्हाला अडी-अडचणी आहेत, तशाच अडी-अडचणी मला सुद्धा आहेत. तुम्हाला जसं पैसे पे करताना प्रॉब्लेम येतात, तसं सुद्धा माझी सुद्धा काहीतरी अडचण असणार आणि म्हणून मला सुद्धा काहीतरी पैशांची गरज असेल. म्हणून माफक फीमध्ये मी या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आता जी आपली 449 फी आहे, ती 449 फी आपण कशी ठेवलेली आहे? तर तुमचे ₹99 टेस्ट सीरीजचे आहेत. त्यानंतर ₹199 ते आपले बुकचे आहेत. ₹49 जे तुमचे आहेत ते इंटरव्ह्यूचे आहेत आणि ₹99 फक्त आपले गणित बुद्धिमत्तेचे जे काही व्हिडिओ आहेत आणि प्लस तुमचे जे जिल्हा विशेष आणि चालू घडामोडी याचे आपण घेतोय आणि त्यामुळे यातलं कुठलंही तुम्हाला एक घ्यायचं असेल तरी ते सुद्धा घेऊ शकता. परंतु माझा असा आग्रह नाही की तुम्ही 449 चीच बॅच घ्यायला पाहिजे वगैरे किंवा काही. दुसरी गोष्ट की फार कमी किमतीमध्ये एखादी गोष्ट उपलब्ध करून दिल्यानंतर त्याचे काय परिणाम असतात याविषयी मी तुम्हाला बोलतो. एक विद्यार्थी आहे, त्यानं कमेंट केलेली आहे माझ्या एका चालू घडामोडीच्या व्हिडिओला. चालू घडामोडीच्या नाही सॉरी, त्या जिल्हा विशेषच्या व्हिडिओला. हिंगोली जिल्ह्याचे जे जिल्हा विशेष आहे त्याच्या खाली कमेंट बॉक्समध्ये जाऊन तुम्ही बघा, की एका विद्यार्थ्यानं मला सांगितलेलं आहे, की सर अमुक एका मला वाटतं 69 का 50 नंबरचा काहीतरी तो प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर चुकलेलं आहे आणि अशी चुकीची माहिती तुम्ही विद्यार्थ्यांना देऊ नका. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, की मी प्रत्येक व्हिडिओमध्ये विद्यार्थ्यांना सांगत असतो, की माझं जे गाव आहे ते कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे आणि या 36 जिल्ह्यांचा अभ्यास करत असताना मला काही ठिकाणचे रेफरन्स वापरावे लागतात. काही ठिकाणाहून मला ती माहिती गोळा करावी लागते आणि मग त्यानंतर त्याचे प्रश्न फ्रेम करून मला तुमच्यापर्यंत ते पोहोचवावे लागतात. आता असं करत असताना एखादी गोष्ट जर मी सोर्स वापरतोय त्याच्यामध्ये चुकीची असेल तर ते मला कळत नाही. तर ते त्या ठिकाणी राहणाऱ्या विद्यार्थ्यांना माहीत असतं, की हे बरोबर आहे किंवा चूक आहे. आता एक काहीतरी हिंगोलीचे उपविभाग 2 आहेत, तर तो एक प्रश्न आपला चुकलेला आहे. पण मी वारंवार विद्यार्थ्यांना सांगत असतो, की जो प्रश्न आपला चुकलेला आहे, जे प्रश्न आपले चुकलेले आहेत, ते परीक्षेच्या काही दिवस अगोदर म्हणजे तुमची जर 8 तारखेला परीक्षा असेल, तर 1 तारखेलाच आपण काय करत असतो, की ज्या काही आपल्या गोष्टी चुकलेल्या आहेत, त्या करेक्शन करून आपण देत असतो. परंतु विद्यार्थ्यांना मी कायम प्रत्येक व्हिडिओमधून विनंती करतो, की एखादी गोष्ट चुकण्याची शक्यता असते आणि जर ती चुकीची असेल, तर ती तुम्ही माझ्या निदर्शनास आणून द्यायला पाहिजे. आणि ती जर गोष्ट तुम्ही माझ्या निदर्शनास आणून दिली, तर मी परीक्षेच्या काही दिवस अगोदर ते करेक्शन करून तुम्हाला देत असतो. आता या स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये अनेक ऑथरची बुक आहेत. अनेक लेखकांनी अनेक मोठी-मोठी पुस्तकं लिहिलेली आहेत. परंतु कुठल्याही पुस्तकामध्ये जर तुम्ही बघितलं तर बऱ्याचशा चुका असतात आणि काही लेखक त्या चुका पुढच्या एडिशनला दुरुस्त करून देतात आणि तशा सूचना त्या क्लासमध्ये सुद्धा देत असतात. आता माझं सुद्धा तसंच आहे, की प्रत्येक वेळेला विद्यार्थ्यांचे कॉल येतात, मेसेजेस येतात. प्रत्येकाला अपडेट देणं गरजेचं असतं. प्रत्येकाची उत्तरं देणं गरजेचं असतं आणि त्या ह्याच्यामध्ये कदाचित एखादा प्रश्न चुकण्याची शक्यता असते किंवा वापरलेला सोर्स चुकीचा असू शकतो. परंतु समजा मी तुम्हाला 150 प्रश्न दिलेले आहेत आणि या 150 प्रश्नांच्या पैकी जर 100 प्रश्न बरोबर आहेत आणि 50 प्रश्न चुकीचे आहेत, अशा वेळेला तुम्ही मला निश्चितपणे विचारू शकता. परंतु तुम्हाला दिलेले 150 पैकी जर 149 प्रश्न बरोबर असतील आणि एक प्रश्न जर चुकीचा असेल, तर त्या एका प्रश्नासाठी तुम्ही मला सजेस्ट करताय, की तुम्ही चुकीची माहिती विद्यार्थ्यांना देऊ नका. पण तुम्ही कधीही ते 149 प्रश्न बरोबर आहेत. त्यासाठी मात्र खाली कमेंट बॉक्समध्ये कधी असं म्हटलं नाही, की "सर खरंच तुम्ही चांगलं काम केलेलं आहे. चांगले व्हिडिओ आहेत. याचा आम्हाला फायदा होतोय" वगैरे अशी एकाचीही कमेंट त्या व्हिडिओला दिसत नाही. जेवढे विद्यार्थी व्हिडिओ बघतात त्यापैकी काही मोजके मुलं जे आहेत ते व्हिडिओला लाईक करत असतात. ते तुम्ही लाईक पण करत नाही. आणि हीच गोष्ट मी जर या 449च्या बॅचमध्ये जर ॲड करून दिली असती समजा, चालू घडामोडीच्या व्हिडिओचे पैसे घेतले असते, जिल्हा विशेषचे पैसे घेतले असते, तर ते पैसे देऊन तुम्ही तो व्हिडिओ बघितला असता किंवा ते जे पी-डी-एफ वगैरे मटेरियल आहे ते तुम्ही घेतलं असतं.
म्हणजे पैसे देऊन ते तुम्ही विकत घेतलं असता. परंतु तीच गोष्ट मी तुम्हाला मोफत उपलब्ध केली, तर तुम्ही मला फुकटचे सल्ले देताय. आणि मी तुम्हाला असं म्हटलं नाही, की सल्ले देऊ नका. सल्ले द्या. कारण मी कोल्हापूरचा आहे, बीडमध्ये काय चाललेलं आहे मला समजत नाही. परंतु तरीसुद्धा ॲक्युरसी जी आहे, ती जर 150 पैकी जर 148, 47 प्रश्न बरोबर असतील आणि 1-2-3 प्रश्न चुकीचे असतील, तर ते विद्यार्थ्यांनी खाली कमेंट बॉक्समध्ये निश्चित सांगा. परंतु नम्रतेने सांगा, की "सर, या प्रश्नाचं उत्तर असं आहे आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर असं असायला पाहिजे. ते तुम्ही दुरुस्त करून द्या." निश्चितच पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय करत असतो, त्या गोष्टी दुरुस्त करून देत असतो. कुठलीही चुकीची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जात नाही. लक्षात ठेवा. इथं व्हिडिओ बनवत असताना मित्रांनो प्रश्न काढणं, त्याच्यानंतर त्याचे पर्याय फ्रेम करणं, मग त्याचा व्हिडिओ बनवणं आणि यासाठी बराचसा खर्च येतो. ज्यावेळेस मी व्हिडिओ बनवत असतो, त्यावेळेला काही लाईट सुरू असते. त्याच्यानंतर लॅपटॉप जळत असतो. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही जर शेतकऱ्यांची मुलं जर असाल, तर एम-एस-सी-बीचे सध्याचे दर काय आहेत लाईटचे हे तुम्हाला माहीत आहे. मोबाईलला आम्हालाही चार्जेस लागतात. जसे तुम्हाला लागतात तसेच आम्हालाही चार्जेस लागतात. आणि मी सगळ्यांचा विचार करून, प्रत्येक तळागाळातल्या विद्यार्थ्याचा विचार करूनच या गोष्टी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आणि सर्वच विद्यार्थी असे नाहीत. बरेचसे विद्यार्थी चांगले आहेत. बरेचसे विद्यार्थी आपले नावसुद्धा करतायत. बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी आपली लिंक शेअर केलेली आहेत. परंतु काही मोजके जे विद्यार्थी आहेत, त्यांच्यासाठी मी सांगतो, की तुम्ही मला जे सल्ले देताय, ते सल्ले नम्रतेने द्या. मी तुमचं केव्हाही ऐकायला तयार आहे. तुम्हाला कधीही मी चुकीची माहिती देणार नाही. लक्षात ठेवा. कारण मी आतापर्यंत जालना जिल्ह्यामध्ये माझे 100 प्लस विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत लक्षात ठेवा. त्यापैकी नियुक्त 70 प्लस विद्यार्थी आहेत. त्यांना विचारा, त्यांचे रिप्लाय माझ्या टेलिग्राम चॅनेलच्या ग्रुपवरती आहेत. कधीही मी कुणाशी प्रतारणा करत नाही. प्रत्येकासोबत मी प्रामाणिक वागतो. मला ते आवडतसुद्धा नाही, की कुणाला काही बोलावं, काय करावं वगैरे या गोष्टी. परंतु तुम्ही असं काहीतरी बोलत असताना विचार करा, की ज्या 149 प्रश्नांचा तुम्ही अभ्यास केलेला आहे, त्या प्रश्नांच्याबद्दल तुमची एक सुद्धा चांगली कमेंट नाही. परंतु जो एक प्रश्न चुकलेला आहे, त्या प्रश्नांच्या बाबतीत मात्र तुम्ही मला सजेस्ट करताय. सजेस्ट करा, परंतु कसं करा, की "सर, या प्रश्नाचं उत्तर चुकलेलं आहे आणि या प्रश्नाचं उत्तर हे आहे आणि हे तुम्ही करेक्शन करून द्या." निश्चितपणे परीक्षेच्या काही दिवस अगोदर आपण ते तुम्हाला करेक्शन करून देणार आहे. मी ज्यावेळेस प्रशासनाचा व्हिडिओ टाकलेला आहे, त्यावेळेस सुद्धा विद्यार्थ्यांना सांगितलेलं आहे, की प्रशासन हे नेहमी बदलत असतं आणि परीक्षेच्या काही दिवस अगोदर तुम्हाला त्याची सुद्धा अपडेट दिली जाईल, की सध्या कोण कलेक्टर आहे, कोण महापालिका आयुक्त आहे, कोण जिल्हा परिषद सीईओ आहे. हे परीक्षेच्या अगोदर एक अर्धा दिवस तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला जातो. ऑथेंटिक तुम्हाला चुकीची माहिती अजिबात या ठिकाणी दिली जात नाही. आर-एस अकॅडमीच्या माध्यमातून तर दिली जाणारच नाही. ज्यावेळेस माझ्याकडे विद्यार्थ्याचं ॲडमिशन होतं, त्यावेळेला माझी जबाबदारी अजून वाढलेली असते, की तुमचं सिलेक्शन म्हणजे माझं नाव असतं लक्षात ठेवा. एक विद्यार्थी जर आज माझा सिलेक्ट झाला, तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये माझं नाव पोहोचतं. जालना जिल्ह्यामध्ये त्या 70 विद्यार्थ्यांनी माझं एवढं नाव केले, की आज महाराष्ट्रातल्या सगळ्या विद्यार्थ्यांचे मला कॉल येतात, फोन येतात लक्षात ठेवा. त्यामुळे माझी प्रत्येक विद्यार्थ्यांना नम्र विनंती आहे, व्हिडिओ चांगला वाटला असेल, तुम्हाला फायदा होत असेल, तर निश्चितपणे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा, की "सर, आम्हाला तुमच्या व्हिडिओचा चांगल्या पद्धतीने फायदा झालेला आहे." तर एवढंच सांगायचं होतं. बाकी काय नाही. कोणी वाईट वाटून घेण्याची पण गरज नाही. आणि मला निश्चित सांगू शकता तुम्ही, कारण एखादी चूक होऊ शकते आणि ती चूक तुम्ही सांगितल्याशिवाय सुद्धा दुरुस्त करता येऊ शकत नाही. त्यामुळे तुम्ही ते मला सांगितलं पाहिजे. परंतु सांगण्याची काहीतरी पद्धत असते, त्या पद्धतीने तुम्ही सांगत चला. दुसरी गोष्ट, की जालना जिल्ह्याची जी अर्ज प्रक्रिया आहे ती केव्हा सुरू होणार आहे. तर मी जेव्हा जालना जिल्ह्याच्या प्रत्येक एस-डी-एम ऑफिसला आता मी स्टेटससुद्धा ठेवला होता. तर त्या स्टेटसमध्ये तुम्हाला दिसत असेल, की सगळे उपविभाग आहेत. तिथे मी कॉल केलेले होते. एकही कॉल त्यांचा लागत नाही आणि एक मी Googleवरून सर्च केलेला नंबर होता. त्या नंबरवरती कॉल केला असता एका अधिकाऱ्याने तो कॉल उचलला, परंतु त्याची जी भाषा होती, ती वेगळ्या पद्धतीची होती. मी त्यांना विचारलं, की "सर, सगळं शेड्यूल आलेलं आहे, मग अर्ज प्रक्रिया का सुरू नाही?" तर त्यांनी मला असं सांगितलं, की "येणार आहे." परंतु मी त्यांना विचारलं, की "कधी येईल? 8 दिवसात येईल, 10 दिवसात येईल?" तर ते म्हणले, की "तसं." म्हणजे त्यांची सांगण्याची जी भाषा होती ती फार अशी वेगळी होती. त्या भाषेत आता मी नाही बोलू शकत. परंतु त्यांनी सांगितलं, की तुम्हाला ज्यावेळेस प्रोग्राम डिक्लेअर होईल, त्यावेळेला तुम्हाला ते आपोआप समजेल. तुम्ही त्या वेबसाईटकडे लक्ष द्या. तुम्ही वेबसाईटकडे लक्ष देऊन किंवा ऑथेंटिक सोर्स आहेत त्याच्याकडे लक्ष द्या. तिथे तुम्हाला माहिती मिळून जाईल. परंतु मी माहिती त्या संदर्भामध्ये देऊ शकत नाही. आणि सगळ्या विद्यार्थ्यांना मी ज्यावेळेस जालना जिल्ह्याची पोलीस पाटील भरती जाहीर झाली, त्यावेळेलाच सांगितलं होतं, की फेब्रुवारी महिन्यामध्ये तुमचे सर्व जिल्ह्यांचे पेपर होणार आहेत. त्यापैकी जे हिंगोली आणि बीड आहे, महानगरपालिका ज्या ठिकाणी नाहीत, त्या ठिकाणची भरती या ठिकाणी डिक्लेअर झालेली आहे आणि हे पेपर निश्चित होणार आहेत. येत्या 4-8 दिवसांमध्ये बीडचा प्रश्न सुद्धा सुटणार आहे आणि याची एक्झाम जी आहे, ती सुद्धा होणार आहे. परंतु सगळ्या
जवळ-जवळ राहिलेले जे 34 जिल्हे आहेत, या 34 जिल्ह्यांच्या परीक्षा आता 31 जानेवारीपर्यंत जिल्हा परिषदच्या ज्या काही निवडणुका आहेत, त्या निवडणुका होतील आणि मग 31 जानेवारीनंतर आचारसंहिता संपणार आहे आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याची जाहिरात येऊन फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात संपूर्ण पोलीस पाटलांची परीक्षा होणार आहे प्रत्येक जिल्ह्याची. सगळ्यांचं शेड्यूल मित्रांनो तयार आहे, लक्षात ठेवा. ज्यावेळेस जालनाची पोलीस पाटील भरती झाली तिथे कमेंट बॉक्समध्ये जावा. कमेंट बॉक्समध्ये मला अनेक विद्यार्थ्यांनी विचारलेलं होते, की "सर आमची भरती केव्हा होईल? आमची भरती केव्हा होईल?" हिंगोली, बीडचे तेव्हाही त्या विद्यार्थ्यांनी विचारलेलं होतं, की "आमची भरती केव्हा होणार आहे?" तेव्हा मी त्यांना सांगितलेलं होतं, की "गाफील राहू नका, अभ्यासाला लागा." आणि बऱ्यापैकी विद्यार्थ्यांनी त्यावेळेस ॲडमिशन केली. आत्तासुद्धा ॲडमिशन करतायत. परंतु काही विद्यार्थी जे आहेत ते कधी ॲडमिशन करतात, की ज्यावेळेस अर्ज प्रक्रिया सुरू होईल तेव्हा ॲडमिशन करतात आणि मग आता हिंगोलीमधले काही विद्यार्थी असे आहेत किंवा बीडमधले काही विद्यार्थी असे आहेत, की "सर आमचा अभ्यासक्रम पूर्ण होईल का?" स्पेसिफिक हिंगोली जिल्ह्याचे विद्यार्थी मला आता विचारतात, की "1 महिन्यामध्ये आम्ही जर ही बॅच घेतली तर आमचा सिलेबस कंप्लीट होईल का?" तर लक्षात ठेवा जालना जिल्ह्यामध्ये शेवटच्या 8 दिवसामध्ये आपल्या टेस्ट सीरीज घेऊन पोलीस पाटील झालेले विद्यार्थी आहेत आणि त्याचे रिप्लाय आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आहेत. जसेच्या तसे त्या विद्यार्थ्यांचे मी स्क्रीनशॉट टाकलेले आहेत. त्यामुळं ऑथेंटिक 1 महिन्यामध्ये तुमचा संपूर्ण सिलेबस कव्हर होतो. तुम्हाला कुठेही भटकत राहावं लागत नाही. हे वाचू का, ते वाचू का, ते वाचू. कुठलाही सोर्स मार्केटमधला वाचण्याची गरज नाही. आपल्याकडे जर तुम्ही ॲडमिशन घेतलं तर तुम्हाला ऑथेंटिक जे परीक्षेला येणार आहे, तेवढंच तुम्हाला दिलं जाईल. जसं घोड्याला लगाम घातला जातो मित्रांनो, प्रत्येक परीक्षेची काठिण्य पातळी ही वेगवेगळी असते. आता माझ्याकडे हिंगोलीसाठी सांगतो तुम्हाला कॉम्पिटिशन किंवा बीड जिल्ह्यासाठी जे कॉम्पिटिशन आहे सध्या, बरेच विद्यार्थी घाबरलेले आहेत, की सर खरंच खूप स्पर्धा आहे वगैरे, वगैरे. तर मी एक गोष्ट सांगतो, की एक विद्यार्थी माझ्याकडे असा आहे, की तो पुण्यामध्ये एम-पी-एस-सीचा अभ्यास करतो. परंतु त्याने मला प्रामाणिकपणे सांगितलं, की "सर, मी एम-पी-एस-सीचा अभ्यास करतो, परंतु इथं मला थोडंसं प्रॉब्लेम येतोय, कारण एवढ्या खाली मी कधी अभ्यास केलेला नाही." आणि निश्चित मित्रांनो, जे विद्यार्थी एम-पी-एस-सीचा अभ्यास करतात किंवा वरच्या परीक्षांचा अभ्यास करतात, त्यांना या छोट्या-छोट्या गोष्टी जमत नाहीत. गणितीय क्रियासुद्धा छोट्या-छोट्या जमत नाहीत, लक्षात ठेवा. त्यांनी खूप हार्ड लेव्हलचा अभ्यास केलेला असतो. अवघड-अवघड गणिते सुटतात. अवघड-अवघड प्रश्नांची उत्तरं सुटतात. परंतु साधे-साधे, सोपे-सोपे वन लाईनमधले प्रश्न आहेत, ते त्यांना सुटत नाहीत. त्यामुळे काळजी करायची गरज नाही. कोणी डॉक्टर असू द्या, वकील असू द्या, एम-पी-एस-सी करणारी पोरं असू द्या, डी-एड, बी-एड असू द्या, सगळे ॲडमिशन आपल्याकडे आहेत. परंतु घाबरायचं नाही. एखाद्याला असं वाटलं, की माझी 10वी झाली आणि हा पदवी होऊन एम-पी-एस-सी करतोय म्हणजे हा पास होणार. ज्यावेळेस जालन्याची भरती होती, त्यावेळेला बरेचसे विद्यार्थी घाबरलेले होते, की सर माझ्या गावात अमुक एक विद्यार्थी आहे, तो एम-पी-एस-सी करतोय, तो यू-पी-एस-सी करतोय, तो मुलाखत वगैरे चांगली देणार, मग मी सिलेक्ट होईन का नाही होईन? तर त्या विद्यार्थ्यांना विचारा, त्यांचे रिप्लाय टेलिग्रामवरती आहेत. त्यांना आपण गाईड केलं होतं, त्यांना सांगितलं होतं, की मुलाखतीला तुम्ही काय सांगायचं आहे, कशा पद्धतीने बोलायचं. त्यांनी पॅनलने जे काही विचारणार आहे, त्या बाबतीत तुम्ही कशाप्रकारे उत्तरं द्यायची आणि मग हे विद्यार्थी सिलेक्ट झाले आणि मग त्या विद्यार्थ्यांनी मला रिप्लाय दिलेला आहे, की सर तुम्ही या गोष्टी सांगितल्या. आता कालच एका विद्यार्थ्याचा मला फोन आला होता, की "सर माझी खूप इच्छा झाली, की मी सिलेक्ट झालो आणि मला जे इंटरव्ह्यूला विचारलेलं होतं ते तुम्हाला काहीतरी सांगावं, म्हणून मी तुम्हाला कॉल केला." आणि त्या विद्यार्थ्यानं मला सांगितलं, की नेमकं पोलीस पाटील पदाच्या इंटरव्ह्यूला गेल्यानंतर काय सांगायचं. आता बरेचसे विद्यार्थी आपल्याकडे आहेत ॲडमिशन घेतलेली, त्यांना मी इंटरव्ह्यूच्या वेळी त्या गोष्टी सगळ्या सांगणारच आहे. परंतु लक्षात ठेवा, की घाबरायची गरज नाही. सिलेबस कंप्लीट होईल. त्यानंतर कोणी आपल्यापेक्षा जास्त शिकलेला आहे अ, किंवा त्याचा अभ्यास खूप आहे आणि मग माझा अभ्यास कमी आहे, माझं होईल किंवा नाही होईल किंवा याच्यामध्ये सेटिंग असते वगैरे असलं काहीही मनात घेऊ नका. बी पॉझिटिव्ह. तुम्ही जर त्या पोलीस पाटील पदाच्या खुर्चीमध्ये या 2026ला बसणार असाल, तर तुम्हाला कुठलीही शक्ती त्यापासून रोखू शकत नाही. ही एक गोष्ट डोक्यात ठेवा आणि बीड जिल्ह्याचे जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे, की परीक्षा वाढली समजा तर एक 8-10 दिवस पुढे वाढेल, परंतु जास्त काळ पुढे जाणार नाही. फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये तुमची परीक्षा किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये परीक्षा होणार आहे. तुम्ही जाहिरातीचं म्हणजे अर्ज प्रक्रिया केव्हा सुरू होईल याची अजिबात वाट बघू नका. तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा किंवा कोणीतरी तुम्हाला सांगेल, की पोलीस पाटील पदाच्या भरतीच्या अगोदर अफवांचं पेव फुटलेलं असतं आणि बरेचसे विद्यार्थी तुम्हाला गावात येऊन सांगतील, की ज्यांना तुम्हाला या प्रक्रियेतून बाहेर काढायचं आहे. ते तुम्हाला येऊन सांगतील, की या म्हणजे परीक्षेचं काही खरं नाही किंवा परीक्षा पुढे जाणार आहे वगैरे, वगैरे आणि तुम्हाला गाफील ठेवतील आणि आपण मात्र अभ्यास करत राहतील. म्हणून कुणाचंही काही ऐकू नका. तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा. अभ्यासाला योग्य ट्रॅक मिळत नसेल तर निश्चितपणे ॲडमिशन घ्या आणि माहिती आपण तुम्हाला ऑथेंटिकच देणार आहे. कुठलीही चुकीची माहिती तुम्हाला देणार नाही. एखादा प्रश्न जर चुकीने सुटला असेल, तो आपण दुरुस्त करून देऊ. फक्त तुम्ही जेवढं नम्रतेने माझ्याशी वागणार आहे, जेवढं तुम्ही मला चांगल्या पद्धतीने प्रतिसाद देणार आहे, तेवढ्याच पद्धतीनं किंवा त्याच्याहून जास्त मार्गदर्शन
चांगल्या पद्धतीने मी तुम्हाला करणार आहे. तेवढी माझी जबाबदारी या ठिकाणी वाढणार आहे. जर माझ्या बोलण्याचा कुणाला राग आला असेल, तर त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो आणि विद्यार्थ्यांनी ज्या काही सूचना असतील त्या मला निश्चित करा. आपण तुम्हाला त्या बाबतीमध्ये संपूर्ण मार्गदर्शन करणार आहे. आणि राहिली गोष्ट की जे काही मटेरियल आपलं आहे Telegramवरती आहे. Telegramचे आपले 3 ग्रुप आहेत. त्याच्यामध्ये एक आहे तो प्रायव्हेट ग्रुप आहे. तो जे विद्यार्थी ॲडमिशन घेतलेलं आहे त्यांच्यासाठी आहे. तिथे सुद्धा तुम्हाला जे मटेरियल आहे ते सुद्धा भेटणार आहे. मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका आहेत. आता उद्याच्या भागामध्ये आपण जेवढे काही मागच्या वर्षीचे प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत, त्याच्यामध्ये कोणता घटक किती मार्काला विचारलेला आहे, याचं सुद्धा मार्गदर्शन करणार आहे. त्यामुळं कोणत्या विषयावरती सगळ्यात महत्त्वाचं की जी-के, जिल्हा विशेष, त्यानंतर चालू घडामोडी आणि गणित बुद्धिमत्ता या 4 घटकांवरतीच तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे. चालू घडामोडी हा विषय असा आहे, की याच्यामध्ये कोणते प्रश्न येतील हे आपण सांगू शकत नाही. कुठल्याही मार्केटमधलं बुक वाचा. तुम्हाला कुठला प्रश्न बुकमधलाच येईल का अजून कुठल्या स्थानिक पेपरमधला येईल हे आपल्याला सांगता येत नाही. त्यामुळे त्याची प्रोबॅबिलिटी कमी आहे, शक्यता कमी आहे. काही परीक्षेमध्ये प्रश्न जास्त विचारलेले आहेत, काही परीक्षांमध्ये प्रश्न कमी विचारलेले आहेत. म्हणजे काही परीक्षेमध्ये 1-2च प्रश्न विचारलेले आहेत. तर काहीमध्ये 7, 8, 9 पर्यंत त्या प्रश्नांची संख्या आहे. त्यामुळं अभ्यास करत असताना या सगळ्यांना जरी वेटेज आपल्याला द्यायचं असेल, तरी सुद्धा चालू घडामोडी सगळ्यात शेवटी तुम्ही केले किंवा दररोज आपले जे चालू घडामोडी चालू आहेत ते करा. परंतु त्याच्यावरती डिपेंड राहू नका. तुम्हाला डिपेंड जे राहायचं आहे, ते बाकीचे 4 घटक आहेत, म्हणजे चालू घडामोडी सोडून त्याच्यावरती डिपेंड राहायचं आहे आणि त्याच्यावरतीच तुम्हाला फोकस करायचा आहे. येणाऱ्या परीक्षेमध्ये निश्चितपणे 60 प्लस मार्क्स असतील आणि जे काही आता बाकीचे जिल्हे राहिलेले आहेत, त्यांची भरती होणार किंवा नाही होणार याचा पुरावा जो आहे, तो मी पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे, की त्यांची परीक्षा ही निश्चितपणे फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये होणार आहे. 34च्या 34 जिल्ह्यांचे पोलीस पाटील पदाचं शेड्यूल मित्रांनो तयार आहे. गाफील राहू नका, अभ्यासाला लागा. मार्गदर्शन लागलं तर आपली लिंक आपण प्रोव्हाईड करतो. आपला नंबर आहे 97 30 61 32 36. या नंबरवरती मला कॉल करा, मेसेज करा आणि ज्या काही तुमच्या अडी-अडचणी असतील त्याबद्दल निश्चितपणे कमेंट करा. तुम्हाला उत्तर देण्यासाठी मी सदैव या ठिकाणी तत्पर आहे. तर व्हिडिओमध्ये काही तुम्हाला वाईट वाटलं असेल तर पुन्हा एकदा मी दिलगिरी व्यक्त करतो आणि या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा. धन्यवाद.